इथून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय या माणगाव तालुक्यामधील एक दमदार, दर्जेदार स्पर्धा. माणगावकरांची आवडती स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा, मोठा प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय आणि आपण अखेरकार या स्पर्धेच्या शेवटाकडे येऊन थांबलोय, जिथे या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायचा आहे, अंतिम दिवस. आणि इथून पुढे मॅच क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला संघ पाहायला मिळते, तो म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे, संघाचे कॅप्टन महेंद्र अंधेरे, द रन मशीन ऑफ नावे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या टीमचे ओनर सन्माननीय अजयजी भुनकर साहेब आणि त्याचबरोबर महेंद्र शेठ वाडवळ यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय अंश देवांश फायटर, संघाचे कॅप्टन साहिल गुडेकर, मैदानाच्या आतमध्ये फास्ट अँड फ्युरियस हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. संघाचे संघ मालक रोहनजी शहा साहेब आणि त्याचबरोबर दिनेशजी धसाडे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. परंतु त्याच्या आधी मी दोन्ही टीमचं लक्ष वेधेन. पहा, फायनल दिवस आहे, अंतिम दिवस आहे. दोन्ही टीमचे कॅप्टनचे मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय, महेंद्र आणि त्याचबरोबर साहिल गुडेकर. आपला 12वा प्रतिनिधी आपण बॉल हाताळण्याच्या आधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही, तर अगदी आज सरळ थेट 2 धावांची पेनल्टी ही इथे आपण देणार आहोत, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन बॉल हाताळण्याच्या अगोदर आणि स्ट्रिक्टली वॉर्निंग असणार आहे. याच्यापुढे तुम्हाला कोणतीही फायनल वॉर्निंग मिळणार नाही आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. जर खेळाडू आले नाही तर मग 2 धावांची पेनल्टी ही इथे दिली जाईल, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष वैभवदादा टेंबे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे संस्थापक भाई दसवते, उपाध्यक्ष सतीशजी भोसले साहेब आणि त्याचबरोबर नंदुशेठ वाडवळ साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. त्यांनी पाहिलेलं हे स्वप्न अगदी मागच्या हंगामामध्येच अनाउन्समेंट झाली होती या स्पर्धेची आणि त्या स्वप्नाला खऱ्या आता आपण पाहतोय तर सत्यामध्ये उतरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि ग्रामीण खेळाडूंना कुठेतरी एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा, त्यासाठीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्पर्धा आपण 7 दिवस पाहतोय, परंतु त्याच्या आधी 2 महिने घेतलेली मेहनत ती फार कौतुकास्पद असणार आहे. येस, फायनल डे आपण पाहतोय. पंचांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत आणि फायनल डे मधील आपण पाहतोय पहिली मॅच, पहिला सत्र, पहिला बॉल हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती, बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज प्रमोद वाघमारे. पहिला बॉल आपण पाहतोय, आडव्या बॅटनं खेळलेला फटका, खेळाडू तिथे आहेत. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, फंबलिंग होताना पाहायला मिळाली. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून करताना पाहायला मिळाला आणि शुभारंभ होताना पाहायला मिळतो, तो म्हणजे पहिल्या बॉलवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. तळेगावाला बिलॉंग करणाऱ्या तळेगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ते प्रमोद वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, वाघोसी गावाला बिलॉंग करणारे रोहन वारिक आणि रन मशीन ऑफ नावे महेंद्र अंधेरे खेळपट्टीवरती आहेत. षटकातील पुढचा बॉल. हो, याही वेळी आपण पाहतोय खोलात टाकला होता, आक्रमण करायचं होतं, त्यावेळीकडे आपण पाहतोय डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय साहिल गुडेकर. यंदाच्या हंगामामध्ये माणगाव तालुक्यामध्ये याही नावाची चर्चा आपल्याला अगदी अग्रक्रमांकावरती होताना पाहायला मिळाली, कारण याहीच वेळेला आपण पाहतोय मागच्या काही दिवसामध्ये अगदी बाईक त्याच्या नावावरती राहिली होती आणि तो खेळाडू तिथून पुढे चर्चेत आला. षटकातील पुढचा बॉल राईट मूव्ह द विकेटने. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर होता, त्याच वेळेला महेंद्रांचा कॉल, सिंगल घेण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. सिंगल अखेरकार घेतले गेले लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाले आणि इथून पुढे स्ट्राईक ही आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळेल. एंड दोन्ही बॅटरचा चेंज झाला आणि टीमची धावसंख्या इथं पकडती पाहायला मिळते म्हणजे 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 धावा या धाबावरती पाहायला मिळते आहेत. पहिली मॅच आहे, सकाळचं सत्र आहे आणि
अगदी ज्या बॅटलची आपण सर्वजण वाट बघत होतो ती बॅटल आपल्याला पाहायची आहे. कारण का एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे फास्ट अँड फ्युरियस साहिल गुडेकर असतील, पनलगेरे गावाला बिलॉंग करणारे आणि त्यांच्या अगेन्स्ट महेंद्र अंधेरे हे नंतरच्या षटकामध्ये कशा पद्धतीचे खेळतील तेही आपल्याला पाहायचं आहे. राजेश वाघमारे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रमोद यांच्या विकेटसाठी. ओहो लोव फुल टॉस काय बॉल पाहायला मिळतोय महेंद्रच्या अगेन्स्ट हाताळलेला बॉल अगदी खोलवर टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि तोही डॉट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि खास करून महेंद्र यांची विकेट घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कारण फार मोठा फलंदाज आहे, टीमचे कॅप्टन आहेत आणि ही मॅच फार महत्वाची आहे. टॉप 3 चा प्रवास गाठायचा आहे. येस थोडं आपण पाहतोय रनवे मध्ये बिघाड होताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे. षटक क्रमांक पहिला चालू आहे. 6 षटकांच्या या मॅचेस असणार आहेत. मॅग्नेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला वाईडिश लॉंग ऑफ आपण पाहतोय. त्याचबरोबर डीप मिड विकेटला एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. समोर महेंद्र या स्पर्धेमध्ये चांगली दमदार बॅटिंग झाली आहे. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. ओहो याही वेळेला अक्रॉस द लाईन अगदी ऑन साइडला खेळायचं होतं. 30 सर्कलचा फायदा उचलायचा होता. परंतु त्याच वेळेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावा घेतल्यानंतर डॉट बॉल येताना पहा मिळतोय. पहा एका टीमकडे विचार केला तर बॉलिंग अटॅक आहे ना तो अगदी चांगल्या पद्धतीचा आहे आणि समोरच्या टीमकडे जर विचार केला ना तर बॅटिंग अटॅक तो आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहा मिळतोय. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. प्रेक्षक वर्ग देखील आता गर्दी करताना पाहा मिळतील. स्पर्धेचा शेवटचा दिवस. हाफ ट्रॅकर महेंद्र अंधेरीने आक्रमण केलंय. आठव्या बॅटनं ऑन साइडला खेचलेला फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे आजच्या दिवसामधील पहिला चौकार. या स्पर्धेचा आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 70,000 रुपये. परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाचं हे पहिल्या पर्वाचा मानाचा करंडक हा आता कुणाच्या गावात जाणार कुणाच्या घरी जाणार ते फार महत्वाचं आहे. त्यासाठी संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा हे आपल्याला या स्पर्धेकडे पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर मालिकावीर बाईक त्याची चर्चा रंगली आहे. संपूर्ण गावागावामध्ये आता कोणत्या खेळाडूला मिळेल कारण या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू खेळत आहेत अगदी साहिल गुडेकरला फक्त जर सोडलं तर कोणाच्याही नावावरती बाईक नाही आहे. त्यामुळे आता ती बाईक कोणाच्या नावावरती जाईल तेही पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर विजेचा संगमकासाठी सोन्याची चैन ती कोणाच्या गळ्यात पडणार आहे तेही आपल्याला पाहावं लागणार आहे आणि प्रेक्षक वर्गांसाठी सोन्याची अंगठी ती कोणाच्या बोटामध्ये जाईल ॲक्वा तो आपल्याला कोणाच्या इथे जाताना पाहा मिळेल तेही पाहायचं आहे. त्यामुळे ही स्पर्धा आजचा दिवस संपूर्ण मानगावकरांसाठी फार महत्वाचा आहे. पहिला बॉल हाताळत असताना बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय पनलगर गावाला बिलॉंग करणारा नुकताच त्याच्या नावावरती बायकर मॅन म्हणून टॅग लागलाय ना तो साहिल गुडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीमचे कॅप्टन आहेत आणि आपण पाहतोय बरेच षट गुगावले विशालबाई टिंबे एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गांना जी बॅटल पाहिजे होती ना महेंद्र अंधेरे बॅटिंग एंड वरती साहिल गुडेकर बाउंड ट्रॅक वरती ती बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. हो कोलाट टाकला होता काही वेळ बनवतो बॅटची आतली कडा घेतल्यानंतर इना डिस्ट्रिक्टला गेल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आणि टीमची धावसंख्या तब्बकवरती पाहायला मिळते म्हणजे 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. माफी असावी 9 धावा या तब्बकवरती पाहायला मिळत आहेत. सकाळचे सत्र आमचे गुणलेखक देखील आता सज्ज होतील. ओहो यावेळी पण पाहतोय टप्पा पडला आणि थोडस बाहेरच्या दिशेने तिथे होताना पहा मिळाला. त्या कारणाने पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना पहा मिळाला. परंतु बॉलचा विचार केला तर अगदी चांगल्या टप्प्यावरती होता परंतु थोडासा बाहेर गेला आणि चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं. त्याच वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही दपोकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 10 या आकड्यावरती.
6 षटकांची लढत आहे. सकाळचं सत्र आहे. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. कोला टाकला होता आपण त्यावेळी अलोंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल्स झालाय. मिडफील्डच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला कंप्लीट करताना पहा मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता हळूहळू पुढे जाताना पहा मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. ॲव्हरेज स्कोर या स्पर्धेचा जर पाहिला तर अगदी 70-75 धावा इथे बनवाव्या लागतील. षटकातील पुढचा बॉल. हो, या वेळेला फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आहे. खेळाडू येतोय. कॅच टेकन सक्सेसफुली. बिग ब्लो. महेंद्र अंधेरे प्राइसलेस विकेट. इथून पुढे टीमच्या कॅप्टनने दुसऱ्या टीमच्या कॅप्टनची घेतली विकेट आणि हा फार मोठा क्षण असणार या मॅचच्या दृष्टिकोनातून. महेंद्र अंधेरे बॅक टू दी डग आउट. पनलगर गावाला बिलॉंग करणारे सचिन करकरे यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आला. नाव त्याचं साहिल गुडेकर आणि अगदी मोठी विकेट समोरच्या टीमच्या कॅप्टनलाच आता इथून पुढे मैदानाच्या बाहेर पाठवलंय. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नावे गावाला बिलॉंग करणारे आणखीन एक सुपरस्टार असं पैलू खेळाडू रोहित गमरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संपूर्ण जबाबदारी आता असेल कारण का ज्या दिवशी टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमची मॅचेस होते त्यावेळेला जर पाहायला गेलं तर महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून बराचसा धावा आल्या होत्या आणि त्यामुळे आता विकेट गेल्यानंतर आता हे बॅटर्स कशा पद्धतीने बॅटिंग करतील तेही पाहावं लागणार आहे. परंतु समोर आपण पाहतोय फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बाउंड ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला हलक्या हाताने फक्त ग्लान्स केले, ढकलून काढले. रोहितला माहिती आहे इथून पुढे कुठेतरी आता डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळावे लागेल. पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करावी लागणार आहे. त्यांच्याकडेही बॉलिंग अटॅक आहे परंतु एक सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये उभा करावा लागणार आहे कारण का मॅच फार महत्वाची आहे. सुपर 6 मधले हे संघ पाहतोय परंतु इथून पुढे टॉप 3 चा प्रवास काढायचा आहे. हो, हाफ ट्रॅकर पाहतोय आपण पाहतोय अतिरिक्त उसळी घेणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे. एक विकेट त्याच्या नावावरती पहा मिळाली. धावा त्याने खर्च केल्या तर फक्त आणि फक्त आपण पाहतोय या षटकामध्ये 5 धावा आणि महेंद्र अंधेरे या नावाची विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवली. टीमचे कॅप्टन कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे फार मिळते चित्र मैदानाच्या आतमध्ये. आणि 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 12-1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. या आपण घेऊया छोटासा डीजे ब्रेक. ऐकूया डीजे ओमकार यांना. आपण पाहतोय एक मानाची स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 भव्य आणि दिव्य पर्व अंतिम दिवस. इथे आता आपण पाहतोय मॅच क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत जिथे बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती बॉलर सज्ज झालाय. पहेल गावाला बिलॉंग करणारे प्रथमेश कोरपे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहतोय कमी वयामध्ये याही खेळाडूची आता चर्चा या मोठ्या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल कारण का समोर रोहित आहेत, रोहन वारिक आहेत आणि महेंद्र अंधेरेची कॅच त्याच्या माध्यमातून आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाली. म्हणजे कोणताही प्रेशर न घेता ती कॅच पकडली गेली. मोठ्या फलंदाची विकेट होती त्यावेळेला प्रेशर नाही घेतले, कॅच कंप्लीट केली गेली आणि आता बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल. हो हो हो, टप्पा पडल्यानंतर रोहितला काही समजलं नाहीये. अगदी स्तब्ध उभं राहिले.
बॉलकडे अगदी पाहतच राहिले आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये 20वा घेतल्यानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. म्हणजे पहिला मॅचचा टॉस हा किती इम्पॉर्टंट होता ना, ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, यावेळी आपण पाहतोय शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाइड ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथून पुढे जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही तबक्कावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. 13 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन द प्रोग्रेस. राईट आर्म राउंड द विकेटने हा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय त्याच टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सेम चित्र पाहायला मिळतोय. वाईड बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. आता श्री समर्थ कृपा आपण पाहतोय कुरावडे या टीमला धाबा बनवणं तेही फार गरजेचं असणार आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. काही वेळेला पण पाहतोय स्विच शीट करायचं होतं, परंतु त्याच वेळेला बॅट बॉलचा कनेक्शन होत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे 2 वाईड बॉल जरूर हाताळलेत, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 2 डॉट बॉल. आणि आता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायला लागल्या. कमी वयामध्ये मोठी स्पर्धा खेळतोय. कोलात टाकला होता, यावेळी आक्रमण केलं, खेळाडू तिथे आहेत. कॅच काही वेळेला कंप्लीट केली गेली आहे. इथून पुढे रोहित गंभरे मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय ती म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमला दुसरा धक्का. आली ते म्हणजे यंग टॅलेंटेड गोलंदाज तो म्हणजे प्रथमेश कोरबेला विकेट प्राप्त होताना पाहायला मिळाली. पहा या ग्रामीण खेळाडूंकडे बराचसा टॅलेंट आहे. आपण काल जर पाहिलं तर जय लुस्टे पानसई गावाला बिलॉंग करणारा अगदी त्याच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 48 धावा केल्या. त्यानंतर नागाव गावाला बिलॉंग करणारे जय कडपे पाहिले आणि त्यांनी दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यांचाही खेळ संपूर्ण मानगावकरांना पाहायला मिळाला. परंतु हे प्लॅटफॉर्म कोणी क्रिएट करून दिला तर वैभवदादा टेंबे आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि आपण पाहतो ही दर्जेदार स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्हावे गावाला बिलॉंग करणारे मयुरेश सत्वे मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या बॉल वरती पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 1-2 का 4 करत सीमारेषेच्या पार चौकार. ची धावसंख्या ही धापकवरती पाहायला मिळते म्हणजे 18 या आकड्यावरती. 18ला 2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. पुढचा बॉल. हो, याही वेळेला आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता. त्यावेळेला बॅकफूटला गेले. अगदी फ्रंट फूटला आले असते तर मग काहीतरी बॅट बॉलचं कनेक्शन झालं असतं. परंतु बॅकफूटला जाऊन तिथे बॉल तितकासा मिळाला नाहीये आणि त्यानंतर मग आपल्याला डॉट बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये येताना पाहायला मिळालं. साहिलचं देखील कौतुक करावं लागणार आहे ज्या पद्धतीने टीम सिलेक्शन केलंय. स्वतः चांगले गोलंदाज आहेत. प्रमोदला आपल्या टीममध्ये सामील केलं आणि त्याचबरोबर आता यंग टॅलेंटेड गोलंदाज त्यालाही आपल्या टीममध्ये सामील केलं आणि काय गोलंदाजी केली. याही वेळेला बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या तब्बकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 18ला 2 सध्याची परिस्थिती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय परंतु इथून पुढे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. आता इथून पुढे श्री समर्थ कृपा कुरवडे हा संघ कमबॅक करेल का? बॅटिंग इथून पुढे कशा पद्धतीने करेल तेही पाहावं लागणार आहे आणि ते येस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत 3 षटकांच्या अखेरीस. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा MGPL 2024 डे नंबर 7 फायनल डे. आपण जाऊयात पुन्हा एकदा टीज ब्रेक कडे.
सत्रामध्ये आपल्या तुमच्या बोटामध्ये असेल. सभे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन फास्ट अँड फ्युरियस वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना सातत्याने आपण या गोलंदाजाला पाहतो आणि ते आता बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा आलेत. वैयक्तिक षटक क्रमांक ते दुसरा हाताळण्यासाठी संघासाठी षटक क्रमांक 14 हाताळतायत आणि पहिला डॉट बॉल. रोहन वारिक आलेला आघाडीचा फलंदाज अगदी स्ट्रगल करतोय. वाघोसे गावाला बिलॉंग करणारा 7 मध्ये 3 फक्त धावसंख्येवरती खेळतोय. आक्रमण करावं लागेल. लॉफ्ट केलंय. समोर फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. येस थँक्यू. आणि आता प्रेक्षक वर्ग देखील व्यासपीठावरती कुपन घेण्यासाठी येतात. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. सभे मैदानाच्या आतमध्ये चौकार आल्या. रोहनच्या बॅटमधून टीमची धावसंख्या तपागोती पाहायला मिळते म्हणजे 22 आकड्यावरती 22. पुढचा बॉल. ओहो यावेळी आपण पाहतोय लेग स्टिपला हिट करायचं होतं परंतु बॉल बाहेरच्या दिशेने पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभय पाटोळे सर मॅन फ्रॉम अंबरनाथ आणि त्यांच्या माध्यमातून इशारा आला व्हाईट बॉलचा इशारा ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बाळा इकाळे सर असतील मॅन फ्रॉम कल्याण आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सिद्धू पाची मॅन फ्रॉम सांगली. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने केलेला फटका टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर करताना पाहायला मिळतोय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्लोरियस फटका सीमारेषेच्या पार षटकार. महाराष्ट्रामध्ये गौतमीने मार्केट जाम केलंय परंतु आज मानगाव तालुक्यामध्ये अंबरलेच्या या मैदानावरती या खेळाडूंना आपला मार्केट जाम करावा लागेल कारण का फायनलचा दिवस आहे अंतिम दिवस आहे आणि जर इथून तुम्ही मार्केट जाम केलात तर तुमची चर्चा येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये या संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. मग कोणी गावामध्ये असतील कोणी नाक्यावरती असेल कोणी हॉटेलमध्ये असेल चर्चा फक्त मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगची असणार आहे. षटकार आलाय. टीमची धावसंख्या तपागोती पाहायला मिळेल जाऊन पोहोचले ती म्हणजे आता वेगानं 29 आकड्यावरती. रोहनने आता टीमच्या कॅप्टन वरती हल्ले चढवले जात आहेत. 29 धावा अद्यापर्यंत धाबकावरती. ओहो यावेळी आपण पाहतोय कमबॅक वेगवान अगदी साहिल वरती हल्ले चढवल्यानंतर तोही त्याचा अग्रेशनपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि आपण पाहतो टिकट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये रोहनच्या अगेन्स्ट आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला कमबॅक करणारा डॉट बॉल. ओहो याही वेळेला वेगवान बॉल पाहायला मिळाला. तेवढं टाइम तुमच्याकडे मिळणार नाहीये. बॅट आधीच आणावी लागेल परफेक्ट टाइम करावं लागेल मिडल ऑफ द बॅट बॉलला घ्यावं लागेल तेव्हा कुठेतरी बॉल तिथे आणि बॅटचं कनेक्शन होताना पाहायला मिळेल परंतु मागच्या 2 बॉलवरती तसं काहीच घडलं नाहीये. डॉट बॉल आले आहेत. 29 वरती टीमची धावसंख्या. ही वेळ आपण पाहतोय लगातारचा तिसरा डॉट बॉल म्हणजे चौकार षटकार येऊन नंतर कमबॅक केलंय साहिलने आणि इथून पुढे 24 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या ही धापोवरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे आपण पाहतोय 29 ला 2. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये म्हणजे इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 12 मध्ये जवळपास 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील तेव्हा कुठे सेकंड इनिंगच्या खेळामध्ये इथे फाईट देताना पाहायला मिळते म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे कारण का त्या टीम मध्ये देखील गोलंदाजचा विचार केला तर रोहित गमरे आहेत फ्रंटलाईन गोलंदाज त्यामुळे ही मॅच अगदी चुरशीची पाहायला मिळेल परंतु या इथून पुढे धावा बनवणं हे फार गरजेचं असणार आहे. 24 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 29 पाहतोय. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रेपोली गावाला बिलॉंग करणारे यश दत्ताराम शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. आता इथून पुढे कशा पद्धतीची कामगिरी करतील तेही पाहावं लागणार आहे. समोर आपण पाहतोय बॅटिंगसाठी मयूर सत्वे पहिला बॉल फेस करतील. पहिल्या बॉलवरती बॅटची कडे घेतली बॉल पाठीमागच्या दिशेने वा प्रयत्न चांगले राहिले बॉलला अडवले गेले
टीमसाठी जवळपास तिथे धावा वाचवल्या गेल्या आहेत. तितकीशी हाईट नव्हती त्या खेळाडूची आणि अगदी परफेक्ट टाईमवरती उडी मारली, बॉलला अडवलं गेलं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. टीमची धावसंख्या धावपकरती पाहायला मिळते ती म्हणजे 30 या आकड्यावरती. एक वाघोसे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू रोहन, एक न्हावे गावाला बिलॉंग करणारे मयूर मैदानाच्या आतमध्ये लढतायत. याही वेळी आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बहुधा अगदी पॉइंट कव्हरच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलंय. त्याही पलीकडे एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळतील. एकाशिवाय काहीच मिळणार नाहीये आणि एकाच्या मध्ये त्यांनी टीमची धावसंख्या आता हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले ती म्हणजे 31 या आकड्यावरती 31. 31 जावा षटक क्रमांक 5 चालू आहे. इथून पुढे या इनिंग मध्ये 10 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 10 मध्ये अजून 20 ते 25 जावा बनवाव्या लागतील. टॉप 3 चा प्रवास मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे गाठायचा आहे आणि स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मयूर मैदानाच्या आतमध्ये आहेत. याही वेळ पण पाहतोय 8व्या बॅटने खेळायचं होतं, ऑन साइडला खेळायचं होतं, अगदी समोरचा बॉल होता आणि त्याच वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथून पुढे आक्रमकता दाखवावी लागणार आहे. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील कारण ही स्पर्धा फार महत्वाची आहे, फार मोठी आहे. हाफ ट्रॅकर फटका फसलाय, खेळाडू तिथे आहेत आपण पाहतोय. कोणतीही चूक करणार नाहीये आणि इथून पुढे मयूर सत्वेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमला 3रा धक्का. यश शिंदेच्या खात्यामध्ये 1 विकेट पाहायला मिळाली. कॅच वरती जर पाहायला गेलं तर अगदी शंतनू वाडेकर होते आणि त्याच्या हातामध्ये कॅच ती विसावं घेतली आणि मयूर सत्वेला मैदानाच्या बाहेर पाठवले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्हावे गावाला बिलॉंग करणारे आतिश बटावले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खोलात टाकला होता, याही वेळेला आपण पाहतोय शंतनू वाडेकर बॉलच्या खाली आलेत. हा वेळेला मात्र कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न तिथे जरूर राहिला होता परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. आतिश सारख्या फलंदाजाला इथून पुढे जीवनदान मिळालंय. 2 धावा धावून काढल्या गेल्या. टीमची धावसंख्या पकडती पाहायला मिळेल ती म्हणजे 33 आकड्यावरती 33 ऑन अ स्कोर कार्ड. आतिश बटवलेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खोलात टाकला होता, 8व्या बॅटने केलेला फटका. तिथे खेळाडू आहेत, पुढे आलेत. थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळते, चुकीच्या ठिकाणी पुढे आले आणि बॅकअप पाहायला मिळालं. त्याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा अगदी धावून काढल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा. इथून पुढे येईल संपुष्टात 30 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या बॉलवरती पाहायला मिळते फक्त 35 या आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. 6 मध्ये अजून तरी मला वाटतं 15 तरी धावा बनवाव्या लागतील. काय बॉलिंग राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रमोद आले, त्याने 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर मग साहिल आले, 5 धावा खर्च केला. एक विकेट महत्वाची होती, ती महेंद्र अंधेरीची विकेट होती, ती त्यांच्या नावावरती राहिली. त्यानंतर मग प्रथमेश कोरपे आले, 6 धावा खर्च केला, 1 विकेट मिळाली. त्यानंतर मग पुन्हा एकदा साहिल गुडेकर आले, 11 धावा खर्च केला, 1 विकेट नावावरती राहिली. आणि त्याच्यानंतर मग आता यश शिंदे आले, 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट आपल्या नावावरती पाहायला मिळाली. म्हणजे ऑलमोस्ट 4 गोलंदाजाचा विचार केलात ना तर सिंगल डिजिट मध्ये धावा खर्च केल्यात आणि आता ही कुठेतरी जमायची बाब राहिला नाहीये. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय पुणे गावाला बिलॉंग करणारे रुपेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी पहिला बॉल फुल टॉस होता आपण पाहतोय. 8व्या बॅटने जरूर खेळलाय परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाहीये तिथे आपण पाहतोय. येस, नो बॉलचा कॉल इथे आपल्याला येताना पाहायला मिळाला. फिल्डिंग तिथे चेंज केली त्यामुळे पंचांना तिथे कळवलं गेलं नाहीये आणि पंचांचा इशारा नो बॉलचा, येस भीमारचा नो बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि 1+1 आपल्याला येताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या येता पकडी पाहायला मिळते म्हणजे 37 या आकड्यावरती. 37वा फुल टॉस बॉल होता, फायदा उचलावाचा होता परंतु तिथे टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली फ्री हिटचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर होत नाहीये.
अलॉंग द विथ कार्पेट बॉल तिथे शॉट पाहिलेला खेळाडू होते, बॉल अडवलाय, एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न, दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रोहनला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 4. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. आणि आक्रमकता अगदी त्याच्या विचार केलात ना तर शरीरयष्टीमध्ये ढासून भरली आहे आणि तोच आपल्याला फटका मैदानाच्या आतमध्ये येताना पाहा मिळाला. 6 धावा टीमची धावसंख्या पकडती पाहा मिळते, तिथे जाऊन पोहोचली आहे 44 आकड्यावरती. 44. इथून पुढे बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे अजूनही आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे आणि अतिश बटावले मैदानाच्या आतमध्ये आहेत. संपूर्ण अशी समर्थक कृपा कुरोडे या टीमच्या नजरा आता अतिशकडे असतील. रोहनने त्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली आणि त्याच नंतर त्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल, हो याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल होता, त्याच वेळेला आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर काही होत नाहीये, बॅट बॉलचा मुळात कनेक्शनच होत नाहीये आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहा मिळतोय. रुपेश शिंदे हेही आपल्या गावासाठी बरचसा टेनिस बॉल क्रिकेट खेळले आहेत आणि त्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे आणि आता चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळताना पाहा मिळाले. एक षटकार जरूर खर्च केला परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या 44. 3 मध्ये एकाच दुसरा फटका मारावा लागेल. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने केला फटका. खेळाडू तिथे नाही आहेत. फ्लॅट अँड फ्युरियस आपल्याला मिळाला सीमा रेषेच्या पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार. जाऊन पोहोचले 50 आकड्यावरती. 50वा. अतिशय कॅच सोडल्यानंतर 2 षटकार आलेत. आता हे किती महागात ठरतील ते येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश वरती हल्ला चढवला जातोय. षटकातील पुढचा बॉल, आई वेळ पण पाहतोय टप्पा पडल्यानंतर लेग स्टिपला हिट करायचं होतं. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहा मिळतोय आणि एक अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 इथून पुढे चालू आहे. समोरच्या टीमकडे देखील चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आहेत, त्यामुळे मॅच ही चुरशीची पाहायला मिळेल आणि आज सर्व मॅच होतील ना ते अगदी क्लोज होताना पाहायला मिळतील कारण का सर्व संघ हे ताकदवान आहेत. याही वेळेला कोलट टाकला होता, आक्रमण केलंय, टायमिंग प्रॉपर नाहीये. 2 खेळाडू वेगाने धावत आहेत. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्या आहेत. 2 धावेवरती तिथे थांबवलं गेलंय. पुन्हा एकदा आदेशने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्वतः स्ट्राईक घेतले, तिथे थांबले आहेत. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 53 या आकड्यावरती आपण पाहतोय. 53 ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहतोय. रुपेश बॉल ट्रॅक वरती समोर आतिश आहेत. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट सेट करणारा बॉल ओव्हर पिच. आक्रमण केलं, आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आतिश पटावलेच्या बॅट मधून हा आपल्याला येताना पाहायला मिळतो म्हणजे तिसरा षटकार आणि टीमची धावसंख्या पकडती पाहायला मिळते म्हणजे 59. इथून पुढे पाठलाग करावा लागणार तो म्हणजे 60 धावसंख्येचा. आतिशने वैयक्तिक जर विचार केला तर अगदी 25 धावसंख्येवरती ते खेळले आणि टीमच्या धावसंख्येला 59 आकड्यावरती पोहोचवलं. इथून पुढे 60 ची गरज असणार तो म्हणजे अंश देवास फायटर, साहिल गुडेकर अँड टीमला आता कशा पद्धतीचा पाठलाग होईल सेकंड इनिंगच्या खेळामध्ये त्याआधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन.
जिथे मानगाव तालुक्याचा गोड आवाज व्हॉइस ऑफ मानगाव मिलिंद जिशेरके सरांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि त्याआधी मी दोन्ही टीमचं लक्ष वेधून आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडायचं आहे. येस, थँक्यू. तसंच या लीगचा आजचा अंतिम दिवस ग्रँड फिनाले आणि पहिला महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 59 धावा त्या ठिकाणी बनवल्या गेल्या टीम समर्थ कृपा कुरवडे या संघाच्या माध्यमातून आणि 60 धावांचं लक्ष अगदी खडतर आव्हान होतं साईन गुडेकर अँड कंपनीचं. पण तदनंतर मात्र अतिश बटवले स्लॉग ओव्हरमध्ये आले आणि जबरदस्त फटकेबाजी केली. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि टीमची धावसंख्या अगदी सन्मानजनक एक स्कोर त्या ठिकाणी उभा केला. येस, थँक्यू. आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळणार आहोत, जिथे टीमचे कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूयात. आपण या आपल्या टॉस इथे करणार आहोत. एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे आकृती 11 रेपोली म्हणजे सुशील ढाकवळ मॅन फ्रॉम तिलोरे. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आपण पाहायला मिळेल तो म्हणजे एसन कलेक्शन गोरेगाव अमित दसाडे. अमित, थोडीशी घाई करायची, आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, कारण का इथे मॅच क्रमांक पहिली चालू आहे, तीही फार महत्वाची असणार आहे. प्रेक्षक वर्गांना अगदी या सर्व मॅचेस संपूर्ण पाहायचे आहेत, त्यामुळे येणाऱ्या सर्व कॅप्टन्सला विनंती असणार आहे, आपण मधल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण कोणता विनाविलंब करता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्वरित तिथे दाखल व्हायचं आहे. आणि मान्यवरांना विनंती करू, आपण या आपल्या शुभ हाताने आपण या मॅचचा टॉस देखील इथे करणार आहोत. हे अमित, पुन्हा एकदा मी लक्ष वेधून आपण थोडीशी घाई करा, आपण या. त्याचबरोबर सन्माननीय बंडूजी पवार साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमचे सर्वांचे लाडके पंच सिद्धूबाजी यांचे ते मित्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करतोय. सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. तालुक्यातील महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय, ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा, आणि आपण टॉस इथे करतोय. येस सुशील, आपण या. आणि त्याचबरोबर अमित, आपण देखील यायचंय. टॉस आपण करूयात. विनंती करूया आपण योगेश स्पोर्ट्सचे मालक योगेशजी बोनकर साहेब यांच्या शुभ हाताने आपण या मॅचचा करतोय टॉस. येस, कॉल असेल सुशील यांचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येस, फक्त एकच मिनिट पंच, आपण लगेच टॉस करून घेऊयात. येस, अमित त्यांचा कॉल टेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे हेड आपल्याला इथं पाहायला मिळतोय. यस सुशील, टॉस जिंकल्यात प्रथम डिसिजन काय असेल? येस, दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा असणार. मॅच फार महत्वाची, मान्यवर देखील विनंती करूयात आपण देखील व्यासपीठावरती असं नसवा. मॅच फार महत्वाची आहे. जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल मिलिंद शिर्के सरांचा. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. पहिला बॉल रोहित यांचा अगदी हलक्या हाताने स्क्वेअर कट केला. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅन मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये फील्ड केली जाईल. अर्थातच जयेश पानवकर आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक. तद्वत मात्र सिंगलनं अकाउंट ओपन केले जाते. अंकित वाडवल ज्याचा झंझावत आपण पाहिलाय. अर्थातच एक अर्धशतकीय खेळी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. असे अनेक खेळाडू आहेत या ग्रामीण विभागातील ज्यांच्याकरता हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या
माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. निश्चितच मिळालेल्या संधीचं सोनं करण्याकरता या ठिकाणी हे सर्व खेळाडू असूसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित गमरे यांची जादू चालेल का आजच्या या मॅच मध्ये? यावेळेस मात्र वा, आणखीन एक बहारदार स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये अंकित वाडवलच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. लक्ष आणि आक्रमणाला सुरुवात झाली आहे. रोहित वरती हल्ले चढवले जात आहेत. अंकितच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मधून गोळीच्या वेगानं चेंडू फरार, येईल इथं चौकार. अंकित वाडवल बघा, कळंबजे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. शिवगर्जना कळंबजे संघाचा एक नामचीन खेळाडू. अर्थातच श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील एक मातबगार संघ आणि त्या संघातील हा एक धडाडीचा फलंदाज. आज मात्र या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये जर विचार केला तर अंश देवांश फायटर्स या संघाकरता खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल अर्जित केली जाते. सिंगलनं 11 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. 12 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 4 चेंडूचा खेळ दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस डिफेन्स करताना अगदी उचली घेणारा चेंडू पुढ्यात टप्पा पडला. तदनंतर मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झालाय आणि तद्वत मात्र कुठलीही धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. एक डॉट बॉल या दरम्यानच्या कालावधीत आलाय. अर्थातच शेवटचा बॉल या षटकातला इथं मात्र शेष असेल रोहित गमरे यांचा. 12 धावा जरूर खर्च केल्यात. 60 धावांचं लक्ष आहे. एक छोटी टोटल त्या ठिकाणी डिफेन्स करायची आहे टीम समर्थ कृपा कुरवडे संघाला. ब्रेक तो मिळवून द्यावे लागतील. शफल झाले. यावेळेस मात्र लॉंग लेग मध्ये खेळायचा होता फटका. तिथं शॉर्ट फाईन लेगचा प्रोटेक्शन मात्र अडवाईल. एक सिंगल दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती एक सिंगल आली आहे. 13 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाला, तर इथं मात्र ब्रेक टू मिळवून द्यावे लागतील. अर्थातच तो ब्रेक टू कोणता गोलंदाज त्या ठिकाणी मिळवून देणार सावरावं लागेल. कारण इथं एक संघर्ष, कडा संघर्ष या टीमच्या खेळाडूंना करावा लागेल. जिद्द ठेवावी लागेल. ही आत्मसन्मानाची लढाई आहे. अर्थातच अनेक वेळा आपण असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या टीम करता, आपल्या गावाकरता आणि गावाच्या नावाकरता त्या ठिकाणी खेळत असतो. आज मात्र तुम्हाला तुमच्या टीम करता, तुमच्या संघ मालकाकरता या असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगली लढत या मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती परिवर्तन होईल. अर्थातच षटक क्रमांक 2 फेकण्याकरता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोहन वारिक हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वागोसे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जे प्रेक्षक बाउंड्री लाईन आतमध्ये बसलेले आहेत कृपया कपड्याच्या आतमध्ये, त्यांनी विनंती असेल कृपया आपण बाहेर बसायचं आहे. कपड्याच्या ज्या मागे जे पुढे बसलेले त्यांनी कृपया आपण थोडे पाठीमागे जायचंय. व्हाईट बॉल येतोय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. शेवटचा दिवस आहे अर्थातच या स्पर्धेचा. अगदी गेली 6 दिवस ही स्पर्धा उत्तमरित्या त्या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवसमध्ये देखील आणि या अंतिम दिवसामध्ये देखील या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. अलॉंग विथ कार्पेट खेळलेला फटका आहे. यावेळेस देखील चौकार. 4 धावा अर्जित केल्या जातील. अर्थातच जयच्या बॅट मधून आला हा चौकार. मास्टर्स 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम अंश देवांश फायटर्स या संघाची.
मित्रांनो, एखादी गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं, पण खरा कस लागतो तो सातत्य टिकवायला. सातत्य टिकवलंय या टीमनं. कव्हर पॉइंट मधून यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट मधून पुन्हा एकदा चेंडू फरार होईल. सीमा रेषेला जाऊन बिलगेल. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार जयेशच्या बॅट मधून येईल. डीजे यावेळेस मात्र हे दोन्ही बॅटर्स अतिशय आक्रमकतेनं फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा या चौकाराच्या साह्यानं धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही गोलंदाजांवरती मात्र प्रति हल्ले चढवण्याचं काम केलंय. इथं देखील एक मोठा पडका केलाय. चौथा आउट ऑफ दी ऑफ काढलाय. त्यामध्ये गोलंदाज यशस्वी होताना एक डॉट बॉल आलाय. अर्थातच पहिला बॉल जर विचार केला तर व्हाईट बॉल, तदनंतर सलग 2 चौकार आणि इथं मात्र तिसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 22 या आकड्यावरती स्कोर कार्ड मात्र स्थिरावलेलं आपल्याला अद्याप पाहायला मिळतोय. रोहनचा पुढील बॉल पुढे सरसावले. स्टेप आउट झाले. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केले. लॉंग ऑनला त्या ठिकाणी प्रोडक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये त्या ठिकाणी जरूर कन्वर्ट केले जाते. या 2 धावा दरम्यानच्या काळावधीत आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा या स्कोर कार्डवरती निश्चितच या 2 धावेनं जोडल्या जात आहेत. एक चांगली दर्जाची पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवली आहे. अर्थातच एक पाया रचलाय टीम विचार केला तर अंश देवांश फायटर्स टीमच्या या दोन्ही फलंदाजानं. ओपनिंग पेअर कशी असावी ना तर जयेश पानवकर आणि अंकित वाडवल या जोडीसारखी असावी. एक चांगली नीव रचली जाते आणि निश्चितच त्या ठिकाणी एक चांगली नीव, एक चांगला पाया, एक चांगला बेस मजबूत बनवलाय आपल्या टीमचा. थोडं गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतंय. रोहन वारिक एक डॉट बॉल आलाय, पण एक चांगली सुरुवात देखील म्हणावं लागेल. 60 धावांचं लक्ष आणि दुसऱ्या षटकामध्ये जोडल्या 24 धावा. टीम अंश देवांश फायटर्स अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्वार्धाच्या खेळात गोलात टाकलेला चेंडू यावेळेस यॉर्कर लेनचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल न त्या ठिकाणी षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला ना तर 24 धावा 12च्या सरासरीनं या धावा बनल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात झालाय. 24 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 24 बॉल फार महत्वाचे असतील. पण हे दोन्ही फलंदाज, चला विनंती असेल कृपया लगेचच आपण टीम मीटिंग नकोय, कारण तिसऱ्या षटकानंतर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक देण्यात येणार आहे. तरी विनंती असेल टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघाच्या कर्णधारण आणि महेंद्र अंधरे यांना एक ब्रेक थ्रू या ठिकाणी येणं गरजेचं आहे टीम कुरवडे या संघाकरता. जर तो ब्रेक थ्रू आला ना तर निश्चितच मॅच मध्ये थोडासा कमबॅक केला जाऊ शकतो. पण ज्या पद्धतीनं हे दोन्ही बॅटर्स या खेळपट्टीवरती तग धरून उभे आहेत ना, अक्षरशः जम बसवलाय. आणि अंकित वाडवल या बॅटर्सनं तर प्रभावित केलं या मैदानाला. अर्थातच अंकितच्या बॅटमधून जर षटकार आला तर नंदुशेठ वाडवल यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराकरता अंकितच्या असणार आहेत. आणि निश्चितच मागच्या दिवसात अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. या स्पर्धेमध्ये त्यांनी अर्धशतक देखील झळकावलंय आपल्या बॅटनं. शिवगर्जना कलमजे संघाचा हा एक महत्वपूर्ण खेळाडू अंकित वाडवल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक मोठ्या स्पर्धा तो देखील सातत्यानं खेळत असतो आणि त्याचा अनुभव त्याला या प्लॅटफॉर्मवरती कामी येताना पाहायला मिळतोय. आदित्य कालप हा नवीन गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वडघर या गावाला बिलॉंग करणारा पाहायला मिळतोय. छत्रपती शंभूराजे या असोसिएशन मध्ये तो सातत्यानं खेळत असतो. आज मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये एक मोठी जबाबदारी पार पाडणार का आदित्य? यावेळेस मात्र एज होती. रोहित गमरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली आहे. अंकितला देखील नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अर्थातच एक महत्वपूर्ण सामना आहे या स्पर्धेचा, कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि इथं मात्र आपापली ताकद पणाला लावली आहे. एकमेकांसमोर अक्षरशः आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत असताना जयेश पानवकर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आदित्य असेल, पण आदित्य एक चांगल्या दर्जाची, एक चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्या ठिकाणी
करेल का? करावी लागेल. सर्वस्व तुम्हालाही झोकून द्यावं लागेल. कारण अभी नहीं तो कभी नहीं. पुढील बॉल आदित्यचा. यावेळेस हप ट्रॅकर पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोडक्शन आलेत. रोहन वारिक त्या ठिकाणी पहिला धक्का जयच्या रूपानं पहिला ब्रेक तो दिलाय आदित्य कलपनं टीम कुरवडे संघाकरिता. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर्स. पहिला ब्रेक तो आलाय खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला ना तर तिसऱ्या षटकामध्ये आदित्य कळप या गोलंदाजानं तो मिळवून दिलाय. बघा छोटा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी महेंद्र अंधेरे याने सोपवली होती. आपल्या या युवा गोलंदाजावरती दाखवलेला जो विश्वास होता ना तो विश्वास आदित्य कुठंतरी सार्थ ठरवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. मनामध्ये असलेली भीती काढून टाकावी लागेल. जो डर गया वो घर गया, जिसने कुछ किया वो बहुत कुछ कर गया. अर्थातच हिम्मत ठेवावी लागेल त्याकरता आणि ती हिम्मत त्या ठिकाणी दाखवली आहे आणि त्या हिमतीनं गोलंदाजी करतोय. मात्र समोर असेल एक नामचीन खेळाडू ज्यांनी या वर्षीच्या हंगामात एक आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाव आहे साहिल गुडेकर. समोर सामना करावा लागेल आदित्यला साहिलचा. यावेळेस हलक्या हातानं अगदी स्क्वेअर कट केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पॉईंट रिझनमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये एक सिंगल अर्जित केली जाते. सिंगलनं 26 धावा या दरम्यानच्या काळामध्ये स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दाटणीची गोलंदाजी अद्याप राहिली आहे ती आदित्य कालप या गोलंदाजाची. समोर अंकित असेल. उडवला यावेळेस फटका फसलाय हवेमध्ये. प्रोडक्शन जजमेंट करतोय. वा चेंडू खाली आलाय. आदित्य कालपला ज्या करता आणलं होतं ना आदित्यनं ते काम केलंय. दुसरा धक्का दिलाय अंश देवांश फायटर संघाला. अंकित वाडवल डगआउट कडे. जे मास्टर्स एक महत्वाचं षटक टीम जर विचार केला तर श्री समर्थ कृपा. तर या ठिकाणी रामजी शिगवण यांच्या माध्यमातून आदित्य कालप या गोलंदाजाकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. एक महत्वपूर्ण षटक त्या ठिकाणी हाताळताना आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. आदित्य 2 महत्वाच्या विकेट्स अंकित आणि त्याचबरोबर ती जयेश या सलामीच्या जोडीला फोडलंय आदित्यनं. याही वेळेस लॉलीपॉप दिला होता जरूर मात्र त्या ठिकाणी फायदा उचलता आला नाहीये. शुभम या बॅटर्सला एक डॉट बॉल आलाय. अप्रतिम षटक. एक मोमेंटम बनवलाय. हा मोमेंटम कशा पद्धतीनं कशा रीतीनं बरकरार ठेवणार टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघ. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातला बाकी असेल. शुभम शिंदे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. इथं देखील एक डिफेन्सिव्ह फटका खेळायचा होता. स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. शुभम याच्याकडे ही स्ट्राईक ठेवली जाईल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 27 धावा. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये अर्थातच टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघाला 18 बॉल मध्ये 33 ची गरज असणार आहे. एक बिग फाईट एक बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस ग्रँड फिनाले. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक डी
3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. अर्थातच 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण तर 27 धावा या दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि इथं मात्र 33 ची गरज असणार आहे. सामना जिंकण्याकरता टीम श्री समर्थ कृपा कुरवते भरभरून प्रतिसाद या YouTube वाहिनीला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या ठिकाणी TVS गाडीची चावी हरवलेली आहे. कुणाची असेल तर ती कॉमेंट्री बॉक्स पाशी आपण या आणि त्या ठिकाणी कलेक्ट करा. TVS गाडीची चावी त्या ठिकाणी कोणाची हरवली असेल तर ही गाडीची चावी कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळते. चला जरा विनंती असेल आपण टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे. 18 बॉल शिल्लक असणार आहे. 33 ची गरज असणार आहे. साहिल गुडेकर अजूनही खेळपट्टीवरती अगदी तग धरून उभा आहे. जोपर्यंत साहिल आहे ना तोपर्यंत ही मॅच अंश देवांश फायटर्सच्या बाजूनं जरूर झुकली जाईल. पण ज्या पद्धतीनं महेंद्र अंधेरे यांची विकेट्स साहिलनं काढली होती त्याच पद्धतीनं जर एखाद्या गोलंदाजांनी आणखीन एक धक्का या ठिकाणी दिला ना तर या मॅच मध्ये श्री समर्थ कृपा कुरवडे संघ अगदी सहजरित्या कमबॅक करू शकतो. मात्र साहिल गुडेकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जो खेळाडू उभा आहे ज्याची सर्वदूर चर्चा आज मणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलामध्ये आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू अर्थातच पनलगर गावामध्ये आपण पाहतो पिंटू करकरे देखील ज्याच्या अगदी पाऊलावरती पाऊल ठेवून हा खेळाडू अगदी त्याचंही नाव रोशन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम शिंदे ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस पुन्हा एकदा रोहित गमरे आलेत. अगदी फिंगर रोल करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज या जाळ्यामध्ये अडकवणार का बॅटर्स ना आणखीन एखादा ब्रेक थ्रू मिळवून देणार का आपल्या टीमला. यावेळेस शुभम शिंदे आणि साहिल गुडेकर करणार पुन्हा एकदा वार रोहित गमरेवर. कोलात टाकलेला चेंडू यावेळेस कव्हरला अजय न झेललाय झेल. आणखीन एक धक्का क्रमांक असेल तिसरा टीम अंश फायटर्स संघाला. आणखीन एक महत्वाचा खेळाडू असेल पण साहिल गुडेकर जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभं असणार आहे. एक रणनीती जरूर आखली जाते. आता मात्र खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर एक पॉझिटिव्ह अप्रोच या खेळाडूंच्या आतमध्ये जाणवतोय. महेंद्र अंधेरे यांची बॉडी लँग्वेज सांगते त्यांच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज सांगते या मॅच मध्ये आपण कमबॅक केलाय आणि या 33 धावा डिफेन्स करण्याकरता आता ही टीम सज्ज झाली आहे. पण समोर जोपर्यंत साहिल असणार आहे ना तोपर्यंत टीम अंश देवांश फायटर या संघामध्ये देखील निश्चिंततेचं वातावरण असणार आहे. कारण त्यांना ठाऊक आहे कुठल्याही क्षणी या मॅचला अगदी फिरवण्याचं काम साहिल गुडेकर वन मॅन आर्मी करू शकतो. जाऊया मॅच कडे. रोहित गमरेचा पुढील बॉल असेल अंबरले एंड करून समोर आहे सचिन. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय चेंडूला. यावेळेस देखील प्रोटेक्शन मात्र इथं सोपा झेल निसटलाय चेंडू धरणीला दान होत असताना पाहायला मिळतोय. ही विकेट जर या ठिकाणी आणखीन एक गेली असती तर निश्चितच थोडा दबाव मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. पण नशिबाची साथ मिळालेली ही संधी आता इथून पुढे सचिन कशा पद्धतीने कॅरी करणार या संधीला. एक सिंगल आली 28 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 32 ची गरज असणार आहे अजूनही ही मॅच जिंकण्याकरता. चौथं षटक हे प्रगती पथावरती आपण पाहतोय. साहिल गुडेकर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित बनाम साहिल मागच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं असेल. अर्थातच चला पुन्हा एकदा टीम विनंती असेल अंश देवांशचे सपोर्टर्स आपण पुन्हा मैदानाच्या आतमध्ये इन झालात कृपया आपण तो लाल कपडा बांधलाय त्याच्या मागे बसा. त्याच्या पाठीमागे जरा बसा कृपया आपण सहकार्य करा.
यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच करायचं होतं. कव्हरला पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलमध्ये त्या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल आली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल. तो 29 या आकड्यावरती एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आदित्य कालप या गोलंदाजानं टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाला या मॅच मध्ये आणलंय ना, कशा पद्धतीनं आता इथून पुढं या टीमला लीड केलं जाणार महेंद्र अंधेरी यांच्या माध्यमातून. 29 धावा स्कोर कार्डवरती 3 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. रोहित गमरेच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा तो स्वार झालाय. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, पॉइंटला प्रोटेक्शन, आणखीन एक धक्का. हा धक्का क्रमांक असेल 4. टीम अंश देवांश फायटर संघाला सचिन पाणवकर डगआउट कडे. चला विनंती असेल पुन्हा एकदा जे प्रेक्षक जो कपडा बांधलाय ना मित्रांनो, त्याच्या पाठीमागेच कृपया आपण बसा. आजचा अंतिम दिवस आहे. गेली 6 दिवस आपण कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपले हे चित्र कैद केले जाते. कृपया आपण जे सहकार्य गेली 6 दिवस या स्पर्धेकरता आमच्या आयोजन कमिटीला केलं, असंच सहकार्य आजच्या दिवसातही आपण करायचं आहे. ही स्पर्धा अगदी चांगली चित्रित केली जाते आणि निश्चितच HD कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा हाय डायमेन्शनच्या कॅमेऱ्यातून पाहतोय. अगदी टेलिकास्ट केली जाते 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. चला पुढील बॉल रोहित गमरे यांचा. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुन्हा एकदा हवेमध्ये प्रोटेक्शन आडवा आलंय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? यावेळेस तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी बघूया. निश्चितच त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण हा प्रोटेक्शन इन मध्ये आहे की तो रेषेच्या पलीकडे गेलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, हे तिसरे पंच जरूर त्या ठिकाणी पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं कमबॅक जरूर केलं होतं ते टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघानं. यश शिंदे रिपोली गावचा हा सितारा आपण पाहतो. अर्थातच स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणारा हा खेळाडू आज मात्र आपल्या संघ मालकांकरता खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो स्ट्राइक वरती आला आणि एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट करताना पाहायला मिळाला. त्या ठिकाणी पंच येत आहेत आणि निश्चितच चल त्या ठिकाणी कबड्डी आहे आणि निश्चितच तो निर्णय त्या ठिकाणी योग्यरित्या दिला जाईल.
हॅलो. चला या कृपया या ठिकाणी आपण क्लिअर केला आहे, डिसिजन क्लिअर केला आहे. कृपया विनंती असेल वैभवजी टेंबे, हा षटकार आहे. वैभवजी टेंबे या आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण YouTube लाईव्ह पाहत आहोत. या कृपया विनंती असेल YouTube लाईव्हला आपण पाहत आहोत आणि YouTube वरती तो क्लिअर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे पंच कृपया आपण टीम अंश देवांश फायटर्सचे खेळाडूंना विनंती असेल आपण आपल्या डगआउट मध्ये बसायचं आहे. टीम अंश देवांश फायटर्स आपले खेळाडू आणि त्याचबरोबर ती आपले जे टीम मेंबर्स आहेत त्यांना विनंती असेल आपण आपल्या डगआउट मध्ये बसा. चला या ठिकाणी YouTube लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी तो निर्णय जो आहे तो षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या आपण बघूया पुन्हा एकदा. आणि निश्चितच त्या ठिकाणी YouTube वरती आपण पाहत आहोत आणि निश्चितच त्या ठिकाणी त्याची पुन्हा एकदा चला आपण कृपया सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये थांबायचं आहे. या ठिकाणी जी कमिटी आहे ती कमिटी त्या ठिकाणी योग्य तो निर्णय आपल्याला देत असताना पाहायला मिळतील आणि निश्चितच त्या ठिकाणी हा निर्णय जो योग्य निर्णय आहे तो निर्णय आपल्यापर्यंत कळवताना पाहायला मिळतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स या टेक्निकल टीमच्या माध्यमातून देखील एक योग्य काम त्या ठिकाणी जरूर केलं जात आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी हा योग्य निर्णय हा षटकार त्या ठिकाणी दिला जातोय आणि या 6 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक तर हा षटकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने या 6 धावा त्या ठिकाणी ऍड होतील धावफलकावरती. चला सामना सुरू करायचा विनंती असेल ऑनफिल्ड पंचांना आणि त्याचबरोबर ती कॅप्टन्सना. विनंती असेल टीमला कुठलीही बडिंग करण्याची मुभा देऊ नका आणि या 6 धावा त्या ठिकाणी यश शिंदेच्या बॅटमधून आल्या. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल ना तर 35 या आकड्यावरती एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी साकारली गेली होती ती रोहित गमरे याच्या माध्यमातून. मात्र या 5व्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि मॅच मध्ये कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळते टीम अंश देवांश फायटर्स. 35 धावा. शेवटचा बॉल असेल 4थ्या षटकातला शफल झाले यावेळेस मात्र
डॉट बॉल पाहायला मिळत आहे, डॉट बॉल पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. चौथ्या षटकाची देखील सांगता झाली आहे. 35 धावा स्कोर कार्ड वरती. 12 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉल मध्ये 25 ची गरज असणार आहे. अर्थातच 12.5 ची सरासरी. चला जरा विनंती असेल जरा स्पीडअप करा. 12 बॉल 25 ची गरज. 12.5 ची सरासरी. प्रतिषटक आपल्याला पाहायला मिळतील. साहिल गुडेकर, यश शिंदे. टाइम खूप स्पेंड केला जातोय. विनंती असेल टीम आणि पुन्हा एकदा विनंती असेल प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर ती जे डगआउट मध्ये खेळाडू बसलेत त्यांना जो लाल कपडा बांधलाय ना त्याच्या बाहेर कुणी येऊ नका. विनंती असेल कृपया आपण तुम्ही त्याच्या पाठीमागे बसा. सर्वच खेळाडूंना विनंती असेल त्याचबरोबर ती प्रेक्षकांना विनंती असेल या ठिकाणी या मैदानाच्या बाहेर तुम्हाला पुष्कळ अशी बैठक व्यवस्था केली गेली आहे. निश्चितच आपण त्या ठिकाणी आसनस्थ व्हा. स्पर्धेचा आनंद घ्या. शेवटचा अंतिम दिवस आहे. ही स्पर्धा अंतिम दिवसामध्ये देखील त्याच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होणं गरजेचं आहे. 12 बॉल 25 ची गरज. साहिल गुडेकर अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. तद्वात मात्र यश शिंदे त्याच्या जोडीला आलाय. पण इथं प्रश्नचिन्ह असेल आणि खऱ्या अर्थानं महेंद्र अंधेरे समोर एक मोठं कोडं असेल. कोणत्या गोलंदाजाला आणावं की जो इफेक्टिव्ह ठरेल. स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि खऱ्या अर्थानं चेंडू हातामध्ये घेतलाय. महेंद्र अंधेरे यांनी कॅप्टन बनाम कॅप्टन अशी बॅटल पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं असेल साहिल गुडेकरनं विकेट घेतली होती महेंद्र अंधेरे यांची. इथं देखील महेंद्र अंधेरे गोलंदाजी करण्याकरता आलेत. ऑन स्ट्राईक असेल साहिल गुडेकर. पहिल्या पूर्वार्धात विकेट घेतल्याचा बदला किंवा त्या ठिकाणी जी विकेट्स मिळवून दिली होती त्याची परतफेड केली जाईल का या षटकामध्ये. 12.5 ची सरासरी. शेवटची वॉर्निंग असेल टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघ. आपण बराचसा टायमिंग स्पेंड करत आहात. 25 मिनिटांमध्ये 5 षटक संपणं बंधनकारक असेल. टायमर्स ऑन आहे याचीही आपण दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक चेंडू गणिक आपण फिल्डिंग प्लेसमेंट त्या ठिकाणी सजवत आहात. टीम मीटिंग करत आहात. बराचसा पुष्कळ वेळ आपला वाया जातोय, खर्च जातोय. कृपया आपण त्याकडे देखील लक्ष द्या. ऑनफिल्ड पंचांना देखील विनंती असेल. चला 5व्या षटकाला सुरुवात होईल. पहिला बॉल महेंद्र अंधेरे यांचा. समोर असेल साहिल गुडेकर बायकर मॅन. पहिला बॉल टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये फील्ड केली जाईल. वा 11 बॉल मध्ये आता मात्र 25 ची गरज असेल. प्रत्येक चेंडू गणिक इथं मात्र इक्वेशन बदललं जाणार आहे. एक हाय व्होल्टेज सामना, एक बिग फाईट, एक बिग मुकाबला या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मधील या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. याही वेळेस स्ट्रेच होऊन खेळायचा होता फटका. इथं देखील एक सिंगल आली आहे, चोरली आहे. तद्वत मात्र काय घडणार. सिंगल वरती थांबवलंय. यश शिंदेनं स्वतःवरती स्ट्राईक ठेवली आहे. निश्चितच 36 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे यशकडे देखील. कारण स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये जर आपण पाहिलं तर रेपोळी संघातून सातत्यानं एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन राहिलंय या खेळाडूचं. आज योग्य प्लॅटफॉर्म वरती तो आलाय आणि हा योग्य प्लॅटफॉर्म तो वाया जाऊ देणार नाही. या संधीचं निश्चितच तो सोनं करणार. याही वेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. तिथं प्रोटेक्शन नाही आहे. वॅकंट एरियातून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. चौकार आलाय यश टप्पाट मधून. कारण 40 धावा स्कोर कार्ड वरती. 20 ची गरज असणार आहे. अजून या षटकातले 3 बॉल असतील बाकी. एक चांगली घमासान क्रिकेटचा एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंश देवांश फायटर्स बनाम समर्थ कृपा कुरवडे पुढे सरसावले. याही वेळेस एक मोठा फटका मात्र तिथं प्रोडक्शन डीप मिड विकेटला. आणखीन एक धक्का. या वेळेस मात्र अंश देवांश फायटर्सला यश शिंदे डगआउट कडे जाताना महेंद्रनं पुन्हा एकदा कमबॅक केलं या मॅच मध्ये. 60 धावांचं छोटं लक्ष, 60 धावांचं एक छोटं टार्गेट
ते त्या ठिकाणी डिफेन्स करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला चेस करताना अगदी साहिल गुडेकर अद्याप मात्र तग धरून उभा आहे. या ठिकाणी लढतोय, टक्कर घेतोय. जीत पक्की हो तो कायर भी लढता है, बहादुर तो ओ है जो हार पक्की हो तब भी मैदान नहीं छोड़ते. हे मैदान सोडणार नाही साहिल. त्याला ठाऊक आहे ही स्पर्धा किती महत्वाची आहे, ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. जर या चमचमणाऱ्या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीवरती, या मानाच्या चषकावरती नाव कोरायचं असेल तर महत्वाचा सामना. यावेळेस देखील रोहित गमरे चांगलं गॅदर केलाय चेंडूला. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक चांगले दर्जेदार गोलंदाजी महेंद्र अंधेरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळतोय. अर्थातच महेंद्र अंधेरे यांचा 40 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल 7 बॉल 20 ची गरज या मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. वा एक चाबूक शॉट आलाय या मॅच मध्ये. हम किसी से कम नाही असंच सांगणारा फटका नरेश शेडगेच्या बॅट मधून. डीजे मास्टर आपण प्रत्येक षटकानंतर मीटिंग करू नका मित्रांनो. खूप सारा उशीर या मॅचला आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थ कृपा कुरवडे संघ आपणास वारंवार त्या ठिकाणी ताकीद दिली जाते. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 धावाची गरज आता मात्र इथून पुढे असणार आहे या मॅच मध्ये. स्लॉगरचं षटक फेकण्याकरता कोणाला आणलं जाणार. चला विनंती असेल सातत्यानं वारंवार प्रत्येक चेंडू गणिक जर आपण मीटिंग केली तर या ठिकाणी कबड्डीला निर्णय घ्यावा लागेल. 14 धावांची गरज, 14 धावांची गरज. कॉन्फिडन्स पहा नरेश शेडगेचा. अगदी पहिल्याच बॉल वरती आले. पहिल्याच बॉल वरती महेंद्र अंधेरे यांच्यावरती वार केला. चेंडूला सीमा रेषा पार पाठवला. पुन्हा एकदा पारड आपलं जड करताना 6 बॉलचा खेळ बाकी. 14 धावांची गरज असताना स्लॉग ओव्हर मध्ये कोणाला आणलं जाणार, कोणाला प्राचारण केलं जाणार. या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती कोण येणार. करण माने. करण माने आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच या विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याकरता आलेत. समोर असेल एक अवघड असा पेपर सोडवावा लागेल. जरी परीक्षा पास व्हायची असेल तर साहिल गुडेकर यांना फेस करावं लागेल. तर महेंद्र वाडवल यांच्या माध्यमातून करण माने यांच्या प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 ची गरज. चला स्पीडअप करा विनंती असेल. रोहितजी खूप सारा वेळ आपण वाया घालवत आहात. पहिला सामना त्या ठिकाणी अदरवाईज त्या ठिकाणी कमिटीला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. सहा बॉल 14 ची गरज. करण माने गोलंदाजी ट्रॅकवर. समोर साहिल. पहिला बॉल वरती फटका फसलाय. अजय आलेत आडवे झेल टिपलाय. क्या बात आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंजकता वाढताना पाहायला मिळतंय. साहिल गुडेकर सारखा खेळाडू पहिल्याच बॉल वरती अगदी तंबूच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. डीजे मास्टर राडा कोण करणार. येणारे 5 चेंडू ठरवणार. इथं मात्र किरण माने अफलातून. करण मानेनो मात्र अफलातून पहिल्याच बॉल वरती साहिल गुडेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी धाडले. पुन्हा एकदा कमबॅक केलाय टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघानं. आता मात्र एक पॉझिटिव्हिटी निर्माण केलाय. अप्रोच पहा. प्रत्येक चेंडू गणिक मात्र त्या ठिकाणी एक चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. अजयनं या मॅच मध्ये जवळपास 3रा झेल टिपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी. स्वतः संघ मालक त्या ठिकाणी अगदी छातीचा कोट करून कव्हर रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 ची गरज आहे. नवीन बॅटर्स शंतनू आपल्याला पाहायला मिळते. उचली घेणारा चेंडू. इथं काय घडणार मैदानाच्या आतमध्ये.
आणि विकेटचा पतन इथं देखील. चार बॉलचा खेळ बाकी आहे, 14ची गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अफलातून अफलातून मॅच. आजच्या दिवसाची सुरुवात पहा मित्रांनो. सुरुवात अशी आहे तर अंत काय असेल. अजून एकापेक्षा एक घमासान तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. हम भी किसी से कम नहीं असा सांगणारा स्ट्रोक आलाय. वा वा भाई वा. कोणी कोणावरती भारी कधी पडेल सांगता येत नाही. हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. हा माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आहे. ठोका डिझाईन. बावन्न धावा स्कोर कार्ड वरती. 8ची गरज सामना जिंकण्याकरता. 3 बॉल 8, 500 रुपयाची पारितोषिक आलंय जर विकेट्स घेतली करण मानेनं तर महेंद्र वाडवल यांच्याकडून. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन रिजन मध्ये फटका खेळला जातोय. त्या ठिकाणी प्रोडक्शन महेंद्र पाहायला मिळतील. फेकी वेगानं केली आहे, पकडलंय. क्या बात है. अक्षरशः रोहित महेंद्रचं कॉम्बिनेशन पहा. बॅटर्सला जावं लागेल, बंड्याला माघारी. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल 8ची गरज. 2 बॉल 7ची गरज. क्षमा सभी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना एक महत्वाची विकेट्स गेली आणि तद्वत मात्र एक रुपेश शिंदे माघारी परतले. 53 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॉल 7ची गरज. हा निर्णायक चेंडू असेल. हा निर्णायक चेंडू असेल या मॅचचा, या स्पर्धेचा. प्रेक्षकांना हवी हवीशी वाटणारी मॅच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या मॅच करता, या दोन्ही टीम्स करता, या दोन्ही टीम्सच्या खेळाडूंचा हौसला बुलंद करण्याकरता. नवीन बॅटर्स प्रमोद वाघमारे आले. 2 बॉल 7ची गरज. हा बॉल या दोन्ही टीमचं भवितव्य घडवणारा करण माने ठरणार का हिरो. होय यस इट इज. इथं काय घडतंय तर आणखीन एक खेळाडू माघारी जातोय. 1 बॉल 7 धावांची गरज असणार आहे इथून पुढे आणि शेवटचा विकेट शेष असणार आहे. ठोका डिझाईन. अप्रतिम मॅच. गेली 6 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. हे ग्रामीण खेळाडूंचं टॅलेंट आहे. हे टॅलेंट हेरलं आमच्या नंदुशेठ वाडवलनी. हे टॅलेंट हेरलं आमच्या वैभवजी टेंबे यांनी, भाई दसवते यांनी आणि खऱ्या अर्थानं त्यांना महत्वाची आणि मोलाची साथ दिली भाई विशाल टेंबे यांनी. आणि हा रणसंग्राम तुम्ही पाहताय, हे रणधुरंदर तुम्ही पाहताय आज 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अफलातून मॅच. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 धावांची गरज. अक्षरशः एक मेखांवरती त्या ठिकाणी भारी पडणारे हे खेळाडू. शेवटची विकेट्स असेल, शेवटचा बॉल असेल. करण माने 500 रुपयाचं पारितोषिक असेल जर डॉट बॉल काढला तर. महेंद्र वाडवल यांच्या माध्यमातून. यावेळेस काय घडतंय तर टीम श्री समर्थ कृपा कुरवडे. अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स. अफलातून महेंद्र अंधेरे आणि त्याचबरोबर ती टीमनं एक जबरदस्त कारनामा. छोटी टोटल त्या ठिकाणी डिफेन्स केली. आजच्या दिवसाची अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाने केलेली आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे
आदित्य कालप कृपया आपण हे 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे. आदित्य कालप, आदित्य कालप, आदित्य कालप ठरतोय मॅचचा हिरो, जिथून खऱ्या अर्थानं टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघाला मोमेंटम मिळाला.